श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4। अनेक ठिकाणांवरून तीर्थाटन करीत करीत मच्छिंद्रनाथ घनदाट अरण्यात असलेल्या हिंगलाज देवीच्या दर्शनास आले असताना तिथे सर्वत्र अंधकार होता। तिथे अष्टभैरव त्या ठिकाणी द्वारपाल होते व ते आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत होते। मच्छिंद्रनाथास देवीच्या दर्शनास आलेले बघून अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथांची कसून चौकशी केली व मच्छिंद्रनाथास दर्शनासाठी मनाई केली। त्यामुळे मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवांना युद्धाचे आव्हान दिले। हे बघून अष्टभैरव आपले शस्त्र घेऊन मच्छिंद्रनाथांच्या अंगावर धावून गेले। त्यावेळी मच्छिंद्राने देवदेवतांना स्मरण करून आपले शरीर वज्रदेही बनविले। ह्यामुळे अष्टभैरवांची सारी अस्त्रशस्त्र निष्प्रभ झाली व मच्छिंद्रनाथांनी अनेक अस्त्रांचा उपयोग करून भैरवांना नामोहरम केले व शेवटास वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग करून अष्टभैरवांना बेशुद्ध केले। अष्टभैरवांचा मच्छिंद्रनाथाकडून पराभव झाल्याचे बघून हिंगळा देवीने आपल्या मातुका गणांना मच्छिंद्रनाथास मोहित करण्यास सांगितले, परंतु मच्छिंद्रनाथांनी कामास्त्राचा प्रयोग करून सर्व मातृकांना व गणांना वेडेपिसे केले। त्यामुळे त्या मातृका हातवारे करून मच्छिंद्रापुढे नाचू लागल्या। तेव्हा मच्छिंद्रनाथाने रागावून त्या मातृकांवर वातास्त्राचा प्रयोग केला। त्यामुळे मातुकांची वस्त्रे अस्ताव्यस्त झाली व मातुकांना धडा शिकवण्यासाठी मच्छिंद्रनाथाने मातृकांवर तेवढेच पुरुष निर्माण केले। हे बघून मातृकांना आपण वस्त्राविना परपुरुषांपुढे नाचत असल्याचे समजताच मातृका पळून गेल्या। हा सारा प्रकार बघून हिंगळा देवी मातृकास म्हणाली की हा साधा योगी नसून महासिद्धींचा दाता आहे, आपण त्याला शरण जाऊ। तेवढ्यात मच्छिंद्रनाथ तेथे पोहोचले। त्यांना बघून मातृका घाबरल्या। हिंगळा देवीने मातृकांना वस्त्रे दिली व दिव्य दृष्टीने हा योगी कोण आहे हे बघितले व मच्छिंद्रनाथ हे साक्षात कविनारायणाचे अवतार असल्याचे मातृकांस सांगितले व मच्छिंद्रनाथ हे महान योगी असून आपले भाग्य उदयास आले, त्यामुळे आपणास मच्छिंद्रनाथांचे दर्शन घडले। ह्यांनी आजपर्यंत अनेकांना दीक्षा दिली आहे। मच्छिंद्रनाथाने हिंगळा देवीस दिव्य दर्शन देण्यास विनंती केली असता देवीने मच्छिंद्रनाथास दर्शन दिले व मच्छिंद्राने देवीस साष्टांग दंडवत प्रणाम केला असता हिंगळा देवीने मच्छिंद्रनाथास तू महान योगी असून आता अष्टभैरवांना सावध कर, अष्टभैरवाकडून मी तुझी माफी मागते असे म्हटले। त्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी अष्टभैरवांना शुद्धीवर आणले। नंतर देवीने मच्छिंद्रनाथांना म्हटले, वत्सा तुझे योग सामर्थ्य महान आहे व आम्हा सर्वांना तुझे योग सामर्थ्य पाहायचे आहे। तेव्हा तू तुझ्या योग शक्तीने हा समोरचा पर्वत आकाशात उडवून तरंगत ठेव। तेव्हा मच्छिंद्रनाथांनी देवीची आज्ञा मानून तसा महान चमत्कार करून दाखविला। देवीने मच्छिंद्रनाथांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र ही दिव्य अस्त्रे प्रदान केली। 3 दिवस पाहुणचार घेत देवीकडून अनेक वर मच्छिंद्रनाथाने प्राप्त करून घेतले। या अध्यायाचे श्रवण पठन केल्यास अनेक अडचणींतून सुटका होते, तसेच शत्रूचा दारुण पराभव होतो, अनेक कार्यात यश आणि मान प्राप्त होतो असे ग्रंथात दिलेले आहे।